तुम्ही एखाद्या टॉक्झिक नात्यात असता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला वारंवार दुखावत असते, हर्ट करत असते, पण तुम्ही रोज स्वतःलाच समजवत राहता की सगळं काही ठीक होईल. तो किंवा ती एक दिवस नक्की बदलेल आणि हाच सगळ्यात मोठा इमोशनल ट्रॅप आहे. ही जी सायकल असते ना, दुखावणं, पुन्हा समजावणं, माफ करणं, पुन्हा दुखावणं. ही सायकल तुमची मेंटल हेल्थ, तुमची आयडेंटिटी दोन्ही खराब करत असते. तुमचं प्रेम खरं असतं, पण मग त्यांना तुमच्यावर हक्क हवा असतो, पण जबाबदारी नको असते. अशा वेळी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की तुमचं प्रेम कितीही खरं असलं तरी समोरच्याचा जर बदलायचा मूडच नसेल तर ते नातं एकतर्फी संघर्ष करत राहतं. अशा वेळी काय करावं, तर यासाठी एक पॉवरफुल मेथड आहे, ग्रे रॉक टेक्निक म्हणतात त्याला. ही मेथड काय सांगते, तर समोरचा काहीही बोलेल पण तुम्ही शांत, सरळ आणि नॉन रिॲक्टिव्ह राहा. स्वतःबद्दल कमी बोला. त्याचा ड्रामा सुरू असेल, कंट्रोल करणं सुरू असेल, गिल्ट देणं त्याच्याकडून सुरू असेल, काहीही असो, इमोशनली रिस्पॉन्ड करूच नका. तुमचं मौन, तुमची स्टॅबिलिटी त्याच्यासाठी कंटाळवाणी होईल आणि हळूहळू त्या नात्याचं विष तुमच्या आसपास फिरकणार सुद्धा नाही. गरजेचं तेवढंच शेअर करा. स्वतःचं सगळं सांगत बसला तर ते जास्त मॅनिप्युलेट करतील. तुम्ही जितकं न्यूट्रल राहाल तेवढाच त्यांचा कंट्रोल कमी होईल. जो नातं निभवायच्या नावाखाली फक्त त्रास देतो त्याच्यासाठी वाट पाहत बसणं म्हणजे स्वतःचीच किंमत कमी करण्यासारखं आहे. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, मार्गदर्शनाची गरज असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंगसाठी आजच कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.